एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 13 भरती 2025। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 13 जे आहे हे भरती या ठिकाणी निघाली आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास 12वी पास आणि ग्रॅज्युएशन जरी झालं असेल तरी सुद्धा फॉर्म भरता येते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येते एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 13 या भरतीमध्ये। तर फॉर्म भरणे 2 जून 2025 पासून फॉर्म भरणे सुरू झाले आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे तर 23 जून 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। तर महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येते आणि जागांचा जर विचार केला तर 6 ते 7,000 प्लस यामध्ये जागा असू शकते, लक्षात ठेवा। तर चांगली जे विद्यार्थी मित्रांनो एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 13 ही भरती निघाली आहे। तर या भरतीची निवड प्रक्रिया काय, उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते विंडो आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया काय, यामध्ये पेपर आहे की नाही आहे, पगार वगैरे किती भेटणार आहे, तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 13 भरतीबद्दल सांगणार आहे। काम वगैरे कोणतं करावं लागणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 13 भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचत आहे, कोणकोणत्या गावापर्यंत पोहोचत आहे। तर पहा, एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 13 ही जी भरती विद्यार्थी मित्रांनो मागच्या वर्षी जवळपास 2,500 ते 3,000 जागांसाठी आली होती आणि त्याच्या अगोदर जे विद्यार्थी मित्रांनो 3,000 जागांसाठी आली होती। तर ही जी भरती जवळपास 6 ते 7,000च्या आसपास या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटणार आहे, लक्षात ठेवा। तर एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 13 भरतीमध्ये आपण फॉर्मचा जर विचार केला तर 2 जून 2025 पासून फॉर्म भरणे सुरू झाले आणि फॉर्म भरणे शेवटची तारीख 23 जून 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे आणि आपला जो पेपर असणार आहे एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 13 भरतीमध्ये 24 जुलै ते 4 ऑगस्ट 2025 पर्यंत आपला यामध्ये पेपर असणार आहे। तर एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 13 भरतीमध्ये आपण शैक्षणिक पात्रता जर पाहिलं तर या भरतीमध्ये आपल्याला शिक्षण 10वी पासवर फॉर्म भरता येते, 12वी पासवर फॉर्म भरता येते, त्याचबरोबर ग्रॅज्युएशन झालं असेल त्याच्यावर सुद्धा आपल्याला फॉर्म भरता येते। वयोमर्यादा जर विचार केला एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 13 भरतीमध्ये तर 18 ते 42 वर्षापर्यंत या भरतीमध्ये वयोमर्यादा ठेवण्यात आला आहे। एससी कॅटेगरीचे असाल तर 18 ते 47 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। ओबीसी कॅटेगरीचे जर असाल तर 18 ते 45 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। आणि फीचा जर विचार केला जनरल ओबीसी ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 100 रुपये फी असणार आहे आणि एससी कॅटेगरीसाठी मागासवर्गीय कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये 1 रुपये सुद्धा फी नसणार आहे, ठीक आहे। तर आता एसएससी सिलेक्शन पोस्ट म्हणजे काय, तर यामध्ये सिलेक्शन झालं तर कुठंसं आपल्याला यामध्ये जॉब करावं लागणार आहे असं बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटते। तर पहा, एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 13 भरतीमध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला जे ड्युटी करावं लागणार आहे तर जे मंत्रालय आहे तर मंत्रालयामध्ये तुम्हाला काम करावं लागणार आहे। जे सडक परिवहन मंत्रालय झालं, त्याचबरोबर परिवहन मंत्रालय झालं, सडक मंत्रालय झालं, रक्षा मंत्रालय झालं, तर जे पण भारत सरकारचे मंत्रालय तर त्या ठिकाणी आपल्याला ड्युटी करावं लागणार आहे। तर एकदम शाही ड्युटी आहे एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 13 ची। तर अशा ठिकाणी आपल्याला यामध्ये काम करावं लागणार आहे, मंत्रालयामध्ये यामध्ये काम करावं लागणार आहे। आणि आपण जागांचा जर विचार केला यामध्ये कोणकोणत्या जागा असणार आहे तर पहा, एमटीएस झालं, एलडीसी, डीईओ, फील्डमॅन, एसआय, कॅन्टीन अटेंडंट, स्टोअर कीपर, सिक्युरिटी सुपरवायझर, वार्ड बॉय, तर हे जे विद्यार्थी मित्रांनो पद एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 13 भरतीमध्ये असणार आहे, ठीक आहे। आणि तुमचं जर सिलेक्शन झालं एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 13 भरतीमध्ये तर पगार सुद्धा तुम्हाला 30 ते 40,000 रुपये प्लस महिना आपल्याला स्टार्टिंगला यामध्ये भेटणार आहे। तर सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 13। तर ज्या पण विद्यार्थ्यांना एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 13 भरतीमध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल तर आतापासून तयारी चालू ठेवा, आतापासून अभ्यास चालू ठेवा, कारण की भरती ही निघाली आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आपण निवड प्रक्रियेचं जर पाहिलं तर सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 13 भरतीमध्ये आपला काय असणार आहे, यामध्ये पेपर असणार आहे ऑनलाईन पद्धतीने। दुसऱ्या टप्प्यामध्ये आपला स्किल टेस्ट असणार आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण निवड प्रक्रिया एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 13 मध्ये। आणि त्याचबरोबर स्किल टेस्ट कशा प्रकारे असते तर ते सुद्धा आपण पुढे सांगणार आहे। मित्रांनो, ग्राउंड इन एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 13 भरतीमध्ये ग्राउंडचा जर विचार केला तर या भरतीमध्ये उंचीची काही अट नाही, त्याचबरोबर यामध्ये ग्राउंड नाही आहे। 1600 मीटर रनिंग झालं, 5 किलोमीटर रनिंग झालं, यामध्ये कुठलेही यामध्ये ग्राउंड नाही। तुमची उंची जरी कमी असेल तरी सुद्धा आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येते, ठीक आहे। उंची ग्राउंड यामध्ये
आहे नाही, तर आपलं जे निवड होणार आहे तर लेखी परीक्षावर यामध्ये होणार आहे। तर सर्वात अगोदर आपलं एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 13 भरतीमध्ये काय असणार आहे तर पेपर असणार आहे। पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे तर पहा जनरल नॉलेजचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। तर टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, एका प्रश्नाला 2 गुण यामध्ये असणार आहे। तर टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 200 मार्काचा पेपर असणार आहे एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 13 भरतीचा। आणि त्याचबरोबर यामध्ये नेगेटिव्ह मार्किंग आहे, 0.25 एवढी नेगेटिव्ह मार्किंग आहे आणि एका घंट्याचा टाइम आपल्याला एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 13 भरतीच्या पेपरमध्ये यामध्ये भेटणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर एका घंट्यामध्ये आपल्याला तो पेपर सोडवावा लागणार आहे आणि एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 13 भरतीचा जो पेपर आहे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये होणार आहे। याच्या अगोदर तुम्ही ज्या पण एसएससीच्या जेवढ्या पण तुम्ही एक्झाम दिल्या, तुम्ही कोणत्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातले असाल तर जवळपासचा सेंटर आपल्याला एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 13 भरतीमध्ये भेटणार आहे। तर आपल्या महाराष्ट्रामध्येच पेपर असणार आहे यामध्ये, ठीक आहे। आणि यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो काय काय असे पद आहे की त्यामध्ये टायपिंग मध्ये स्किल टेस्ट लागते। तर स्किल टेस्ट म्हणजे काय तर स्किल टेस्टला जे टायपिंग सुद्धा म्हटलं जाते। तर पहा एलडीसी पद झालं, त्याचबरोबर डीईओ झालं, फील्डमॅन झालं, तर हे काय पद आहे तर या पदामध्ये जे स्किल टेस्ट लागते यामध्ये टायपिंग लागते। तर यामध्ये टायपिंग किती लागणार आहे तर पहा यामध्ये इंग्रजी 35 शब्द प्रति मिनिट आपलं यामध्ये टायपिंग पाहिजे, त्याचबरोबर हिंदी यामध्ये 30 शब्द प्रति मिनिट आपली टायपिंग पाहिजे। तर एवढे टायपिंग ह्या काही पदामध्ये लागते आणि बाकीचे जे काही पद आहे तर त्या पदामध्ये टायपिंग लागणार नाही। फक्त तुम्ही 10वी पास आहे, त्याचबरोबर 12वी पास आहे तरी सुद्धा आपल्याला एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 13 भरतीमध्ये यामध्ये फॉर्म भरता येते, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर चांगली ही भरती चालू आहे आणि निवड प्रक्रियाचं जर पाहिलं सर्वात अगोदर आपला पेपर होणार आहे ऑनलाईन पद्धतीने। पेपर झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं स्किल टेस्ट, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण निवड प्रक्रिया आहे एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 13 भरतीची। आणि मागच्या वर्षी सुद्धा जे एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 13 ची ही भरती आली होती, तर मागच्या वर्षी ह्या भरतीचं जे नाव होतं एसएससी सिलेक्शन पोस्ट 12 जे विद्यार्थी मित्रांनो हे नाव होतं, ठीक आहे। तर चांगली जे तुमच्यासाठी एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 13 ची ही भरती या ठिकाणी चालू आहे। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर मंत्रालयामध्ये जे आपल्याला यामध्ये काम करावं लागणार आहे, तुमचं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर मंत्रालयामध्ये ज्या पण फाईल असते इकडल्या तिकडे पोहोचवणं, तर हे काही काम आपल्याला जे एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 13 भरतीमध्ये करावं लागणार आहे। तर एकदम शाई ड्यूटी आहे विद्यार्थी मित्रांनो एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज ची। तर यामध्ये मेन जे आपलं सिलेक्शन होणार आहे तर हे पेपरवर यामध्ये होणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर ज्या पण विद्यार्थ्यांना एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 13 भरतीमध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल तर आतापासून आपल्याजवळ टाइम आहे, तर आतापासून अभ्यास चालू ठेवा, आतापासून तयारी चालू ठेवा, कारण की जे पण विद्यार्थी या भरतीची अभ्यास करणार आहे, तयारी करणार आहे, त्याच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे। तर आतापासून मार्केटमधून चांगले पुस्तके घेऊन घ्या तुम्ही एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 13 भरतीसाठी। आणि आतापासून जे विद्यार्थी मित्रांनो सेल्फ स्टडी करा, आतापासून जे 8-8 घंटे स्वतःवरून जे या ठिकाणी सेल्फ स्टडी करा, इमानदारीने आतापासून अभ्यास करा, कारण की चांगली जे हे भरती या ठिकाणी चालू आहे। कारण की जुलै ते ऑगस्ट महिन्यामध्ये आपले पेपर सुद्धा असणार आहे। तर आपल्याजवळ जो टाइम आहे तर पहा जून जुलै तर जवळपास 2 ते 2.5 महिने आपल्याजवळ या ठिकाणी राहिलेले आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर पगार सुद्धा 30 ते 40 हजार रुपये आपल्याला भेटणार आहे एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 13 भरतीमध्ये। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। आता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आजच्यासाठी थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय